थांब बानू, देवानी जाण्याची घोषणा बी केली आणि गडावरून हात ये पत्तूर तू काय बी बोलली नाहीस. अगं असं काय करतेस बानू? हा, तुझ्या एक ध्यानात येतंय का? उद्यापासनं देवन देवी नसणार आहेत. काहीतरी ठरवाय पाहिजे का नको? माझं काय म्हणणं आहे ते मी सांगितलं आहे तुम्हाला. लहान तोंडी मोठा घास. पर एकच सांगते, समद्यासनी चिंता आहे तुमची. आधीची गोष्ट वेगळी होती, पर आता तुम्ही काहीतरी ठरवलं पाहिजे. हे बानू, तर काहीतरी बोल की. मी आधी जे ठरवलं आहे तेच खरं आहे. मी देवन देवीन संग कैलासंबंधी नाही जाणार. मी हातच राहणार गडाच्या पायथ्याशी. तू हे देवीसनी सांगितलं आहेस का? होय, मी सांगितलं आहे हे देवीसनी. बापाचं काळीज आहे माझं. तू माया डोळ्यासमोर राहावी असंच मला वाटणार. पण उद्या तुझं मन बदललं तर ग. नाही बदलणार. आता आपल्या हाती केवळ एकच रात्र राहिली आहे. तेव्हा आपल्याकडून काही राहून गेले असल्यास आपल्याला ते करायला हवं. आपण कैलासात जाणार आहोत हे निश्चित झाले आहे. पण बानूला ज्ञान प्राप्त झाले नसल्यामुळे ती शिवलोकात याला पात्र नाही. आता आपल्या हातात जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळात तिच्यासाठी शेवटचा प्रयत्न करावा असं मला वाटतं. आणि मला त्यासाठी तुमचे सहाय्य हवे आहे. आपल्याला काय अपेक्षित आहे हे आपण स्पष्टपणे सांगावं म्हाळसा. आपण सगळ्यांनी मिळून जर बानूला एकाच वेळी शक्ती प्रवाहित केल्या तर तिला आत्मज्ञान प्राप्त होऊ शकतं. देवी, आपली तशी इच्छा आहे ना, मग आपण प्रयत्न करून पाहूया. खरं तर बानूला सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी अत्यंत अल्प असे अंतर राहिले आहे. मलाही तिला सहाय्य करायला आवडेल. बघ, मी आणि म्हाळसा आम्ही एकत्रित ध्यान करतो. माधवा, लक्ष्मी देवी, आपण देखील आपल्या कक्षात एकत्रित ध्यान करावे. आणि मीही वेगळे ध्यान करतो. बघ, आम्ही देखील म्हाळसा कक्षात त्वरित जातो. आम्ही येतो. मी इथेच थांबतो. शुभवार्ता येईल ह्यात काही शंकाच नाही. आता आपण काय करायचं?
आजा बानू, अरे देवानं देवी कैलासात जाणार अशी घोषणा झाली आहे, मग आपण काहीतरी करायला पाहिजे का नको? आता मला काय बी बोलायचं नाही. हे समजण्या पल्याडचं आहे. आता जे काय बोलायचं ते बांधून बोलायचं आणि आपण ऐकायचं. अगं बोल की बानू, काय करायचं ते? तू देवासंग जाणार आहेस का नाही ते बी ठावं आहे. आणि तू गेलीस तर आम्ही कुठं जायचं ते बी ठावं आहे. मला बी असं वाटतंय का तुम्ही घडाघडा बोला. आणि हे बी खरंच आहे का तुम्ही नसताल तर आम्ही हात राहून काय करायचं? अहो कोण आला आहे बघा. काय बरे आहेत नव समजे? अरे आबा तू असं अचानक का? अरे नाही, राहू दे राहू दे. अगं असू दे असू दे असू. ए पोरी कल्याण, बरं झालं तू आलास. बालो, तू नकस पाया पड. का काय झालं? तुला काय वाटलं मला काय कळलं नाही? अगं जिकडे तिकडे वार्ता पसरली हाय की म्हाळसा देवी म्हणजेच पार्वती देवी हाय. पोरी तुम्ही आता कोणी साधी सोती राय. अगं आम्ही समध्यानी तुझ्या पाया पडायला हो. काहीतरीच आबा तुझा. गंगे पाणी घे जा. या आबा. बस बस दमन घे. काय मग आबा, काय सांगावं नाही काय नाही? बरं आहे ना समजा? वय 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 बरं आहे बरं आहे. अरे मी दवंडी ऐकली की देव आणि देवी कैलासात जात आहेत. म्हणलं जाऊन दर्शन घेऊन यावं. लागलीच ठरवलं यांना गोलक निघून आल. बरं झालं आबा तू आलास. ती आता काय चाललंय काय सांगायचं? काय चाललं आहे होतं? म्या हाता आलो कारण मला हे ठावं नाही की देवांसंग बानू बी जाते की नाही. म्हणलं तिच्या बी पायावर जाऊन डोसकं ठेवा. हे बान, अगं काय विचारतात आबा? मला काय बी ठावं नाही. आबा तू आला आहेस ना, मग आता देवन देवींचं दर्शन घे म्हणजे झालं. माझ्यासाठी समद्यांनी समद काय केलं तरी बी मला सत्य का नाही समजलं. म्या कुठं कमी पडले? आता तर देव आणि देवी उद्या जाणार आहेत. म्हणजे ह्या मोर मला वाट दावायला कुणीच नाही. काय बी झालं तरी मला म्या कोण हाय हे कळायाच हो.
आता दुसरी कुठली बी इच्छा नाही राहिली. देवा, आजपासून तुम्ही माझ्या समद्या इच्छा पुऱ्या केल्या. मग आता अजून एवढी एकच इच्छा पुरी करायची. देवी, अहो माझ्यासारख्या भक्ताला तुम्ही कुठल्या कुठं नेऊन बसवलं. महादेवन पार्वती देवी यांच्यामध्ये आजपासून कोणी बी आलं नव्हतं. पर तुम्ही मला यांची बायको होण्याचा मान मिळवून दिला आणि मी तुमच्या संग भांडत आले. तुमचं दुःख नाही समजलं मला. अहो एवढं समज केलं तुम्ही माझ्यासाठी. मग आता बी मला आशीर्वाद द्या. आणि मी कोण आहे हे मला कळू द्यायचे. नाहीतर माझ्या जन्माला काय बी अर्थ नाही बघा. देवींची जी जी शक्तिपीठ आहेत तिथली ही पवित्र माती आहे. गणेश मला म्हणले का ह्यातनच मला सत्य कळेल. देवा, आता तरी मला सत्य कळू द्यायची. बानू, तू कोण आहेस हे सत्य समजण्याची वेळ आता आली आहे. मी जे सांगते आहे ते ध्यानपूर्वक ऐक. तू माझी अर्थात पार्वतीची प्रिय सखी जयाद्री आहेस.
राजा, बानून तर सांगितलं तिला काय करायचं ठरवलं आहे ते. आता आपण काय करायचं ते ठरवायला हो. बोल, काय म्हणणं आहे तुझं? नाही पर मी काय म्हणतो, आधी त्यासनी सांगू द्या की काय सांगायचं आहे ते. आता बानू हातच थांबायचं म्हणती आहे म्हणल्यावर 2-4 दिवस थांबतो आणि मग निघतो चंदनपुरीला. अरे मग आपण सांगतीच जाऊ की. पर बानू संग हा तर राहाय ना ग का कुणी? हा 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 बरोबर बोलती ती. मी काय म्हणतो, आम्ही थांबतो तिच्यापाशी. अरे 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 काय म्हणायचं ह्याला? हा काय आहे ही? कसला विचार करताय आपण? बानूच्या वाड्याभोवती हा प्रकाश कसला दिसत आहे? सगळे प्रस्थान करणार आहेत, त्या बाबतीतच काहीतरी कारण असले पाहिजे. म्हाळसा आणि बानू ह्यांच्यात समेट झाला. हो, परंतु बानूने कैलासात जायला नकार द्यायला नको होता. हो, मलाही तसंच वाटतं आहे. श्री खंडेरायांनी आणि म्हाळसांनी बानूसाठी खूप काही केलं आहे. खरे आहे, साक्षात देवानी एखाद्यासाठी इतके करणे म्हणजे त्याचे परम भाग्यच म्हणायला हवे. राहून राहून मला असं वाटतं आहे की बानूनेही त्यांच्या बरोबर जावं. परंतु ते सर्वस्वी बानूवर अवलंबून आहे. बानूला इथवर येण्याची बुद्धी देवांनी दिली. आता यापुढेही तेच तिला मार्ग दाखवतील. हो, देवांची यामागेही नक्कीच काहीतरी योजना असणार. होय, त्यामुळे तिचे जे होईल ते योग्यच होईल असे मला वाटते. अगं बानू, काय झालं? अशी बाहेर का आलीस? अन डोळ्यात पाणी का तुझ्या? अगं बोल की, तू बोलले बिगर आमासनी कळणार कसं? बानताई, तुम्ही बसाजी आणि तुम्हाला जसं वाटेल तसं सांगाजी. अगं बानू, वाड्याबाहेर प्रकाश पडला होता. कसले कसले आवाज येत होते. काय आहे हे समज? अगं बोल की पोरी. मला सत्य समजलं आहे. मी गेल्या जन्मात कोण होते हे कळलं आहे मला. काय? अगं काय सांगतेस काय बानू? वय मी बानू नाही, जयाद्री आहे. मला आत्ताच्या आत्ता देवीसनी भेटायचं आहे. अगं पण आता रातच्याला देवी भेटताल का? का नाही भेटणार? मला गडावर जाऊन देवींच्या पायावर डोकं ठेवायचं आहे. बानू,